बोल किलब आजाद है तेरे यासारखे अनेक पोस्टर दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनामध्ये पाहायला मिळतात। इतर आंदोलनामध्ये जे पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये हातामध्ये कागदाने प्रिंट केलेले पोस्टर असतात, कोणीतरी आणून दिलेले असतात। मात्र अलीकडच्या काळामध्ये पेनाने किंवा शाहीने असे स्वतः लिहिलेले किंवा रंगाने लिहिलेले पोस्टर कमी पाहायला मिळतात। दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनामध्ये वेगवेगळे पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात। खास करून भगतसिंग यांचे पोस्टर इथे मोठ्या प्रमाणात आहे। बम और पिस्तौल की क्रांति नहीं लाते, क्रांति की तलवार विचारों की स्थान पर तेज होती है। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, शहीद अमर शहीदों का पैगाम जारी रखना है संग्राम, दम है कितना दमन में तेरे देख लिया है देखेंगे लड़ेंगे जीतेंगे। त्याच्याच खाली जर पाहिलं तर अंधकार का युग बीतेगा, जो लड़ेगा वो जीतेगा। युवा रक्त की गर्मी से बर्फ की घाटी पिघलेगी, ये सन्नाटा टूटेगा नहीं रहा अब निकलेगी। अशा पद्धतीचे पोस्टर जे आहेत ते दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि यामधून लोकांना एक प्रेरणा देण्याचं काम हे पोस्टर करतात। वेगवेगळे इतरही अनेक पोस्टर इथल्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असतात। साधे कार्ड्स वरती हे पोस्टर असतात। फारसे पोस्टर या ठिकाणी प्रिंट केलेले नसतात आणि भगतसिंगचा फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळं जर आपण पाहिलं गेलं तर या आंदोलनामध्ये एक प्रेरणादायी या लोकांना प्रेरणा मिळण्याचं काम या पोस्टर मधून पाहायला मिळत आहे। त्यामुळं हे पोस्टर जे आहेत ते सर्वांचं लक्ष जे आहे ते या ठिकाणी वेधून घेताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पोस्टर जे आहे ते लावण्यात आले आहेत। दिल्ली पुलिस की वर्दी से खून की बदबू आती है, मेरे बच्चों अबे पीछे मत हटना। तर अशा पद्धतीचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि हे पोस्टर जे आहेत सर्व लोकांना प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। प्रत्येक आंदोलनामध्ये काहीतरी गोष्टी असतात, जशा संगीत असतं, काही गोष्टी ज्यामुळं लोकांना प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि आंदोलन पुढे जातं। त्याच्यामध्ये एक काम हे पोस्टर करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली जंतर मंतर।